बुरशीनाशक ते टाकून घेतो वरी. बुरशीनाशक त्याच्या चारीकडे टाकावं. हे मला बी काढ. हे मला बुरशीनाशक काय टाकत आता? बुरशीनाशक. बुरशीनाशक. हां ठीक आहे. बुरशीनाशकामध्ये बुरशीनाशक ठीक आहे. बुरशीनाशक तयार करा घ्या. हां लसणाला काढून घ्या. ते काय टाकू राहिले? त्याच्यानंतर आपल्याला काय टाकावं लागतंय? गूळ. किती गूळ टाकायचा असते? एक पाव. याचा फायदा काय? झाड वाळून नाही, बुरशी नाही, बुरशी नाही येणे. हां झाड जे वाळून जातं. हां हां ते विचारणार आहे. ते तुम्ही याचं तयार करा. नंतर एकत्र फोडा ना. बेल एका टोपले घ्या त्याच्यात फोडा बेल. तिकडे टोपला आहे पाठव. फक्त वस्तू टोपलं लोक पण दिवालं त्याच्यामध्ये काय हे बेलाच लसण टाकला सर. ठीक आहे. आता काय? बेल त्याच्यात त्याचं आता बेल बेलाचं हे झालं. आता कोणता? बुरशीनाशक. आता सर करता पोटॅश, जैविक पोटॅश. जैविक पोटॅशमध्ये काय? बेल, गूळ आणि तिसरी वस्तू काय? गोमित्र. असे 3 वस्तू मिळून बेलाचं पोटॅश तयार होतं. गोमित्र काय सर? पाणी, बेल आणि गुळच आहे. असं प्रशिक्षण घेऊन आले. आलं नाही. प्रशिक्षण गेलं इथं आधी. इथे नाही गेलं. पापडला गेलं. पोटॅश लगेच विडा केला आपण. पापडला घेतात. आणखी काय? पांढर पडत घेतो का तुम्ही वर जाळून होतं का? हा मला अर्धा किलो लागते ना रे. जास्त बेल नाही आहे ठीक ना. आहे. थोडंसं कमी करा. बस होते तेवढंच. साहित्यानुसार टाका. टाका थोडंसं, नाही टाका. बस झालं होते. हे सगळं तुम्ही शेतात वापरता का फक्त प्रॅक्टिससाठी वापरताय? मागणी येते सगळं. मॅडम पाहून गेले तरी चालते मॅडम. मी तिकडे त्याला उलट करतो. ओके सर. ते आगाव नाही.